आपले अण्णा पिंपरीत पुन्हा अण्णा एक नंबरने निवडून येणार। अण्णाचा नंबर पण एकच आहे आणि माझा पूर्ण परिवार, माझे मोठे बंधू अजीजभाई शेख हे स्वतः त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करतात। आमच्या सर्व जाती धर्माचे लोक अण्णासाठी काम करत आहे। ही अफवा आहे की हे मतदान नाही करणार ते मतदान, असं काय नाही। आमचं सर्व मुस्लिम समाज अण्णाला मतदान करणार आहे, कारण की अण्णा सर्वांसाठी धावपळ करणारे अण्णा आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 100% लाल दिवा आल्याशिवाय राहणार नाही ही सर्वांना भीती आहे। त्याच्यामुळे आपल्या अण्णाबद्दल काहीतरी अफवा पसरवायचं काम करतात। तर माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही अण्णाबद्दल कोणीही काय बोलत असेल तर कोणीही डोक्यात आणू नका। फक्त अण्णाचं एक नंबरचं बटन दाबून अण्णाला एक नंबरने आपल्याला निवडून आणायचं आहे, एवढीच तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो। अण्णाचा आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही हे बघितला की आमचं पॅम्पलेट, अण्णाचा पॅम्पलेटवर त्यांनी तुतारीचं चिन्ह लावून ते तुतारीचे पॅम्पलेट त्यांनी वाटले। त्यांना एवढी भीती झाली की त्यांना अण्णाची मदत लागते ते त्यांना पण कळून येते। त्यांच्या पायाच्या खालची वाळू सटकलेली आहे आणि अण्णा तिसऱ्यांदा 100% आमदार होणार आणि पिंपरी विधानसभेमध्ये लाल बत्ती येणार, ती त्यांना भीती आहे। त्याच्यामुळं ते अण्णाच्या बद्दल वाईट आणि चुकीचे माहिती पसरवायला लागल्यात, एवढं मी तुम्हाला सांगतो। घड्याळ एक नंबरच्या बटनावर अण्णाला प्रचंड बहुमताने विजय करून आपल्याला अण्णाला मोठ्या लीडने आमदार करायचं आहे आणि लाल दिवा आपल्याला नक्की आणायचाच आहे। अण्णा त्यांचे खंदे समर्थक मानले जातात, बरोबर। तर हे प्रचार करत असताना तुम्हाला काय अनुभव येतात? का अनुभव म्हणजे अण्णांनी कायमस्वरूपी सर्वांसाठी काम करत आलेले। कुठलाही गोरगरीब कुठलाही माणूस अण्णाकडे येऊ द्या तो खाली हात जात नाही। अण्णा त्यांचे पूर्ण काम केल्याशिवाय त्यांना खाली हात पाठवत नाही, कुणी असू द्या। आता मी लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी आमच्या इथं प्रॉब्लेम होते। पिंपरी चौकात कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना मी रोज जेवण चारत होतो, सकाळ संध्याकाळ। अण्णांनी मला सगळं म्हणजे अन्नधान्याचा सगळा बंदोबस्त करून दिला होता। आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की अण्णा 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, परंतु तिसऱ्यांदा ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत। अनेक मतदारांना ते माहीतच नाहीत, असं काही लोकांचं म्हणणं आहे। काय म्हणतात जे आमच्या अपोजिट मध्ये ना ते म्हणतात फक्त अण्णा दुसरे सगळ्याकडे पोहोचले नाही। अण्णा सगळ्या जागेवर पोहोचलेले। अण्णाचं नाव आज तुम्ही कुठेही विचारा, अण्णाला प्रत्येक माणूस ओळखतो। पिंपरी विधानसभेमध्ये अण्णा बनसोडे हे नाव सगळ्या घराघरात आज लोकांमध्ये आहे। का आहे? त्या अण्णाने सर्व गरीब लोकांचं काम केलेलं आहे। आज आमच्या मस्जिदचं झालं, दफनभूमीचं झालं, सर्व अण्णांनी पिंपरी विधानसभेमध्ये काम चांगलं केलेलं आहे। अनेक समस्या आहेत म्हणतात लोक, लाईटची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे। काय राहायची लाईटची समस्या आहे? दाखवा ना समस्या काय? आज मेट्रोचं काम आपलं थांबलं होतं ह्याला मोरवाडीपर्यंत, मोरवाडीच्या पुढे निगडीपर्यंत अण्णांनी पूर्ण त्याला केलेलं आहे। लाईटीचं काय पिंपरी चिंचवडमध्ये काय लाईटीचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही आता लोकांपर्यंत जाऊन लोकांना प्रचार करता अण्णाचा, कुठल्या मुद्द्यावर प्रचार करता तुम्ही, काय सांगता लोकांना? कुठलं मुद्दा? सरकार आमची पाहिजे। आता महिलांसाठी ते 1,500 रुपये हे आता म्हणतात की आम्ही 3,000 करू, ह्याच्या पहिलं का नाही केले 3,000 रुपये? पण अनेकांचा तुमच्यावर आरोप असा आहे ना की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे महिलांसाठी तुम्ही लाडकी बहीण वगैरे, ते आमच्या अपोजमध्ये जे आहे ते बघा आरोप करतात। कुणी असा आरोप करत नाही। आरोप जे आमच्या अपोजमध्ये तेच आरोप करणार ना। आता तुम्ही प्रचार करत आहात, तर त्या प्रचारादरम्यान अण्णा 10 वर्ष झाले आमदार आहेत, सिटिंग आमदार आहेत आता सुद्धा। तर आता काय जाणवते की कितपत झालेला विकास आहे आणि अजून अण्णा कशासाठी हवे आहेत आमदार म्हणून तिसऱ्या टर्म मध्ये? तर लोकांची चॉईस आहे ना। विकास चांगला झालाय म्हणून अण्णालाच परत आपण आमदार करू ना। काय विकास केलाय त्यांनी नक्की आपल्या या पिंपरी मतदारसंघामध्ये? पिंपरी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी विकास केलेला अण्णांनी। अण्णाच्या काळातच जे आपल्या रोडचे जे कामं झालेले, पहिला जुना रोड होता, जे काय कामं झाले अण्णाच्या काळातच झालेले। मेट्रोचं काम झालं ते अण्णाच्या काळातच झालेलं आहे। तुमचा सपोर्ट कसा आहे? माझा सपोर्ट आहे ना अण्णाला। अशा प्रकारे आमचा जो समाज आहे, आता लोक म्हणतात आमचा समाज अण्णाला मतदान करणार नाही, हे मतदान अण्णाला 100% करणार। आम्ही घड्याळ हे आमचं चिन्ह आहे, ह्या घड्याळीला बघून आमचे सगळे लोक अण्णाला मदत करणार आहे। अशी चर्चा आहे की तुतारी आणि घड्याळ हे एकाच परिवारातले असल्यामुळे ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय एकच आहे असं म्हणतात। ते चर्चा आहे, आम्ही फक्त आमच्या अण्णासाठी काम करणार आहे। चर्चा काय असू द्या,
आम्हाला आमच्या इथून अण्णाला परत यावेळेस विजय करायचा आहे, कारण की अण्णा प्रत्येक माणसापर्यंत जातात आणि अण्णाचं काम म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे, सांगायची गरजच नाही कोणाला. आता जे पॉम्पलेटचं आहे घड्याळाचा अण्णाचं, तर त्याच्यामध्ये तुतारीचं चिन्ह प्रिंट करून व्हायरल झालेलं आहे, त्याच्यावर काय म्हणायचं? पॅम्पलेट काय मी बघितलं नाही, ते नाही पॅम्पलेट बघितलं नाही ते. तुमचं काय आता मतदारांना आव्हान असेल? आमचं आव्हान एकच असणार आहे की अण्णाचं काम एकदम चांगलं आहे, अण्णाला आपण परत बहुमताने विजय करून देऊ. ठीक. अण्णाला नॉलेज आहे, अण्णाला पिंपरी विधानसभेचं चांगलं नॉलेज आहे. नवीन आमदार होणार, परत त्याला ते माहिती नाही, परत ते 5-10 वर्ष त्याच्यात जाणार, त्यांचे वायाला जाणार. आमचा अण्णाला नॉलेज आहे ना सगळं पिंपरी विधानसभेमध्ये. तिसऱ्यांदा जर अण्णा झाले आमदार, तर तुम्हाला असं वाटतं का त्यांना मंत्री 100% अण्णा मंत्री होणार, 100% अण्णा मंत्री होणार.